नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आज आपल्याला जबरदस्त रोमॅन्टिक कॉमेडी पाहायला भेटणार आहे। तर आता ती काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे आता अर्णव त्याच्या रूममध्ये येतो तर ईश्वरी आता अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलेली असते। तर आता त्याचं लक्ष कपाटाकडे जातं तर तो म्हणतो की मी सिंदूरसाठी ना आता कपाटामध्ये जागा करायला हवी, म्हणून आता तो त्याचं कपाट उघडतो आणि त्याची जी कपडे असतात ती आता बाहेर काढायला लागतो। तेवढ्यातच आता बाथरूमचा दरवाजा खूप जोरात वाजतो तर आता तो पाठीमागे बघतो तर इकडे आता ईश्वरी पूर्ण आता ओली होऊन बाहेर आलेली असते आणि ती खूपच रागात असते, तिला खूप राग आलेला असतो। त्यावेळेस आता अर्णव खूपच चिडून तिला म्हणतो की हे काय आहे, काय चाललंय तुझं मी सिंदूर। आता दोघेही एकमेकांकडे खूपच रागाने बघत असतात। तर आता ईश्वरी तावातावानेच आता त्याच्या जवळ जाते आणि आता त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते। तर लगेच अर्णव म्हणतो की काय इंदोरमध्ये कपडे घालूनच अंघोळ करतात काय। त्यावेळेस आता ईश्वरी म्हणत असते ने तुमच्या घरात ना काहीही करणं ना सोपं नाहीयेच। मी नळ चालू करायला गेले तर अचानक वरती शॉवर ऑन झाला आणि बरसात झाली माझ्या डोक्यावर, असं आता ती खूपच चिडून बोलत असते। ती म्हणत असते की अहो कितीही कोशिश केली ना तरी शॉवर बंदच होत नाहीये आणि तो नळ बंद करायला गेले जोरात तर तुटून तो माझ्याच हातात आला। तर इकडे आता अर्णव म्हणत असतो की हॉट म्हणजे पाणी वाहतंय अजून, म्हणून आता तो बंद करायला जातो। तर आता ईश्वरी पाठीमागून म्हणत असते की ओ केलंय बंद, नका तुम्ही टेन्शन घेऊ, पण असा कसा शॉवर ऑन राहिला हो। तर आता इकडे अर्णव म्हणतो की असा कसा झाला ऑन राहिला, म्हणजे मी शॉवरच घेतो ना। तर आता ईश्वरी म्हणते की पण मी घेत नाही ना। तर अर्णव म्हणत असतो की अगं पण तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही। तर आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही ना हे सगळं ना मुद्दाम केले, मी अशी भिजावी ना म्हणून तुम्ही हे सगळं मुद्दाम केले, मला माहिती आहे। तर आता अर्णव तिला म्हणत असतो की शटअप, तुला काय ग, तुला शॉवर ऑन करता येत नाही, त्यात काय ग माझी चूक आहे। आणि अशीच ओल्या कपड्यामध्ये पटर करणार आहे की ही कपडे सुद्धा चेंज करणार आहेस, नसतं बडबड चालू असते हिची। तर आता तो म्हणतो की मी बाहेर थांबतो, पटकन आता कपडे चेंज करून घे। त्यावेळेस आता ईश्वरी म्हणते की हो बदलते ना, कपडे बदलते, चांगले 4-5 बॅग भरून मी घेऊन आलेले आहे ना इथे। मला ना घरातून निघताना ना आकाशवाणीत झाली होती, इशू आज श्री 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 फडकुचंद तुझ्याशी ना अचानक लग्न करणार आहे, प्लीज बॅग भरून बाहेर निघ, असंच मला वाटलं होतं ना। त्यावेळेस आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर प्लीज, आणि हे सगळं तू नीट पण सांगू शकतेस ना। आकाशवाणी काय आकाशवाणी ग, काही पण तू बोलतेस आणि मी सगळं ऐकून घेतो म्हणून। तर आता तो त्याच्या कपाटापाशी जातो आणि आता त्या कपाटामधला जो टॉवेल असतो तो आता घेऊन येतो आणि ईश्वरीला देतो आणि म्हणत असतो की हा टॉवेल घे, तुला सर्दी होईल। त्यावेळेस आता ती म्हणते की ओ तुमचा टॉवेल बिवेल मला काही नकोय, कळलं ना। आणि ती म्हणते की त्याच्यात जर तुम्ही मुद्दाम खुजलीची पावडर वगैरे टाकली असेल तर। त्यावेळेस आता तो म्हणतो की मी सिंदूर, अगं काय बोलते ती, तुला तरी कळतंय का, घे बरं टॉवेल आणि पुस बरं अंग। त्यावेळेस आता ती म्हणते की नाही म्हणजे नाही घेणार। त्यावेळेस अर्णव म्हणत असतो की तुझ्या ना डोक्यात ना इंदोरी पोहे भरलेले आहेत, ते पण जिरं घातलेले। आणि ती म्हणते की एकतर मला तुझी काळजी वाटत आहे म्हणून मी हे सगळं करतोय, आणि तू तर आता ती म्हणत असते की काळजी जर वाटत असती ना तर तुम्ही असं केलंच नसतं। त्यावेळेस आता अर्णव म्हणतो की तुझी काळजी वाटते ना म्हणूनच मी असं वागलेलो आहे। तेवढ्यातच आता ईश्वरीला शिंक येते आणि ती शिंकते तर सगळं अर्णवच्या तोंडावरतीच उडतं। त्यावेळेस आता तो म्हणत असतो की गुड, चांगलं केलं, हा आता हे घे, हा टॉवेल घे आणि अंग पूस। पण ईश्वरी काही घ्यायला तयारच नसते। आता अर्णव म्हणत असतो की हे घे, पण आता ईश्वरी काहीच घेत नाही। तो आता बळजबरीने आता ती जो काही तो टॉवेल असतो तो आता तिच्या हातामध्ये टाकतो। तर आता ती म्हणते की एक मिनिट, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे हा अधिकार माझ्यावरती गाजवायचा नाही। जगासाठी आपण असो नवरा बायको, पण मी ना अजिबात तुम्हाला नवरा मानत नाही, त्याच्यामुळे असला अधिकार माझ्यावरती गाजवायचा नाही, असं म्हणून ती पुन्हा आता तो टॉवेल अर्णवच्या हातामध्ये ठेवते। अर्णवला आता खूपच राग आलेला असतो। तो आता त्याचा फोन काढतो आणि इकडे आता ईश्वरीच्या बहिणीला म्हणजे नमूला फोन लावतो। आता ती म्हणते की अर्णव सर, म्हणून आता ती फोन उचलते आणि म्हणते की हॅलो बोला जीजू। आता असं जीजू म्हटल्यानंतर अर्णवला खूप छान वाटतं। तर तो म्हणतो की वाव, ॲटलिस्ट कोणीतरी मला आपलं मानत आहे। आता ईश्वरीला खूप राग येतो, तिला कळतच नाही फोनवरती कोण आहे ते। इकडे नमू मात्र हसत असते। त्यावेळेस आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुझी बहीण आहे, कळलं। त्यावेळेस आता मग ती रागानेच अर्णवकडे बघत असते।
तर आता इकडे अर्णव आता तिला म्हणत असतो की नम्रता मिस इंदोरचे कपडे आहेत ना ते ना प्लीज बॅगेमध्ये पॅक करून दे ना. त्यावेळेस आता ती म्हणते की हो हो पाठवते ना. तर आता तो म्हणतो की आणि एक काम कर ना, जमलं तर ना थोडंसं कॉमन सेन्स, त्याचबरोबर थोडे पेशन्स, जिभेला लावायला मोठा एक ब्रेक आणि थोडी बुद्धी पण पाठवून दे. आता असं म्हटल्यानंतर इकडे नमूला मात्र हसा येत असतं. तर आता ईश्वरीला मात्र खूप राग येत असतो. तर आता पुन्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुला अजून काय हवं आहे का. त्यावेळेस आता ती म्हणते हो हो हवंय ना अजून ना, त्याचबरोबर डोक्याला थोडीशी शांतता सुद्धा पाठवून दे. तर आता ती म्हणतो तो लगेच म्हणतो की हा नमो आणि डोक्याला थोडीशी शांतता पण पाठवून दे. तर आता ईश्वरीला खूपच राग येतो. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की अच्छा हो का, ती म्हणत आहे ती ना तुलाच मिळवावी लागेल, ती काही ते मिळणार नाही. तर आता ईश्वरी फोन आता ओढून घेते आणि म्हणत असते की हॅलो ताई, तू ना मला बॅगमध्ये अजून असं आता तिला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत ना त्या त्या वस्तू आता ती सांगत असते. तर आता अर्णव जो काही टॉवेल असतो त्याच्या हातामध्ये तो आता ईश्वरीच्या खांद्यावरती ठेवतो आणि आता कपाटामध्ये कपडे आणण्यासाठी जातो. आता जे काही त्याचे कपडे असतात ना तो आता घेऊन येतो. तेवढ्यातच इकडे ईश्वरी म्हणत असते की आई बाबा आत्या कशी आहे. तर आता अर्णवला थोडंसं वाईटच वाटत असतं. तर आता तिकडून नमू म्हणत असते की इशू तू काही काळजी करू नको, इकडे सगळं चांगलं आहे. आई बाबा आणि सगळेच आता जे झाले ते मान्य करत आहे, आता आपल्याला करायलाच लागेल. त्यावेळेस आता ईश्वरी म्हणत असते की बरं ठीक आहे, तू ना लवकर बॅग घेऊन ये, मी वाट बघते. तर बाय असं म्हणून आता त्या फोन ठेवतात. ऐश्वर्या आता खूप दुःखी झालेली असते. तर इकडे आता नमू म्हणत असते की अच्छा चला भांडण चाललंय म्हणल्या आता ह्या दोघांची आता करेक्ट सुरुवात झालेली आहे संसाराला. तर आता बोलून झाल्यानंतर अर्णव आता तिच्यासाठी कपडे घेऊन येतो. तर ईश्वरी आता जो त्याचा फोन घेतलेला असतो तो आता फोन देते. तर आता अर्णव म्हणत असतो की तुझी कपडे येईपर्यंत ना हे कपडे तू घालू शकतेस. तर आता ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणत असते की कोई जरूरत नाही आहे असं म्हणून आता ती त्याच्यापासून थोडीशी लांब जाते. तर अर्णव पुन्हा तिच्या पाठीमागे येतो आणि तुला सर्दी होईल, लवकर हे कपडे चेंज कर. त्यावेळेस आता इकडे ईश्वरी म्हणत असते की होऊ दे मला त्रास, आणि एवढा मोठा समोर त्रास असताना जगातील ना बाकी सगळे त्रास ना कमीच आहेत असं म्हणून आता ती शिंकायला लागते. शिंकावर शिंका तिला शिंका येत असतात. तर आता अर्णव तिच्या हातातून तो टॉवेल घेतो आणि तिच्या अंगावरती असा पांघरून दिल्यासारखा देतो. तर आता ईश्वरी म्हणत असते की अहो हे काय काय करताय तुम्ही. त्यावेळेस आता अर्णव म्हणत असतो की हट्टी लहान मुले जशी वागतात ना तशी तू वागते, म्हणून आता मी असं वागत आहे. त्यावेळेस ईश्वरी आता तो टॉवेल काढते आणि खूपच रागाने त्याच्याकडे बघत असते. तर आता इकडे अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर लवकर कपडे चेंज कर, नाहीतर ईश्वरी म्हणत असते की मी तुमचे कपडे का घालू. त्यावेळेस अर्णव म्हणत असतो की कारण हे सुकलेले कपडे आहेत, सिम्पल. हे बघ जर 2 मिनिटात तू कपडे चेंज नाही केली ना तर बघ 2 मिनिटात तू कपडे चेंज करणार आहे, ऑल राईट असं तो आता खूप जोरात ओरडत असतो. तर आता ईश्वरी त्याच्या हातातले कपडे घेते आणि आता त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. तर आता अर्णव म्हणत असतो की गुड, आता मी बाहेर आहे, लवकर तू चेंज करून घे. तर आता तो बाहेर जायला निघतो. तर ती आता खूपच वाकडं तोंड करून आता त्याच्याकडे बघत असते. तिला आता अर्णवचा खूपच राग आलेला असतो. आता नंतर तिला आठवतं की ऑफिसमध्ये ज्यावेळेस ती काम करण्यासाठी जात होती त्यावेळेस तिचा ड्रेस फाटला होता. तर अर्णवने त्याचं जॅकेट काढून तिला दिलेलं असतं. आता तो क्षण तिला इथे आठवतो की तो तिची किती काळजी घेत होता, म्हणून आता ती थोडीशी दुःखीसुद्धा झालेली असते. आणि आजचा एपिसोड आता येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला आता ईश्वरी आणि अर्णवची मस्त अशी जोडी पाहायला भेटणार आहे नवीन आता एपिसोडमध्ये. तर चला आजचा एपिसोड आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.